ओके हर्ष. ओके, चलो स्टार्ट करेंगे. आज परत आपण WRE मध्ये जे काही पेंडिंग टॉपिक्स होते तिकडचे काही क्वेश्चन्स पाहू आणि क्वेश्चनचा फॉर्मॅट असा असणार आहे की देर विल बी अ लॉट ऑफ डिस्कशन. एक क्वेश्चन त्याच्यामधले 3-4 जे ऑप्शन्स आहेत तर ते असे आपण फ्रेम केले आहेत सो दॅट वी कॅन हॅव अ प्रॉपर कन्व्हर्सेशन, प्रॉपर डिस्कशन. पूर्ण त्या टॉपिकला आपण एक्सप्लोअर करू आणि मग समोरचा क्वेश्चन घेऊ. ओके, आन्सरिंग द क्वेश्चन, नोविंग द आन्सर इज वन पार्ट, पण त्या कन्सेप्टला पूर्ण आपण टॉप टू बॉटम जायचा एक शॉर्ट मध्ये प्रयत्न करू. तर चला, वी विल बी स्ट्रीमिंग MCQs ऑफ वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग. तर ओपन करणार ॲज युजल आपण इझी क्वेश्चन पासून, सोप्या क्वेश्चन पासून आपण चालू करू. तर चलो, पहला सवाल आपके लिए एकदम इझी आहे. चला पटकन चॅटमध्ये सांगा, थोडंसं याच्यावर बोलू, समोर जाऊया. Which of the following irrigation method is most suitable with water scarcity? ओके, इथला कीवर्ड एकच आहे. या क्वेश्चनचा आन्सर एका कीवर्ड मध्ये आहे. द कीवर्ड इज स्कार्सिटी. स्कार्सिटी म्हणजे काय? चला सांगा पटकन, निलेश, हर्ष. स्कार्सिटी म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय स्कार्सिटी? चलो बताओ. येस, आन्सर इज राईट. आन्सर इज डेफिनेटली करेक्ट. इट इज ड्रिप इरिगेशन. पण का म्हटलं आपण ड्रिप इरिगेशन हे पण थोडंसं समजून घेऊ. व्हॉट डू यू मीन बाय स्कार्सिटी? व्हॉट डू यू गेट बाय द टर्म स्कार्सिटी? स्कार्सिटी म्हणजे काय? लॅक ऑफ समथिंग. तिथे ती गोष्ट नाही आहे, कमतरता, कमी. ओके, समथिंग दॅट इज नॉट अवेलेबल ओव्हर देअर. ओके, इझिली सोर्स आपण करू शकत नाही. तर त्याला आपण पाणी कमी असतं. जिथे पाणी कमी आहे, जिथे पाणी अवेलेबल नाही आहे, कोणती तिथे वॉटर बॉडी नाही आहे किंवा तिथे इरिगेशन स्कीम नाही आहे, असा काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे पाण्याची बेसिकली कमी आहे, म्हणून आपण काय म्हटलं, कोणती मेथड घ्यायची इरिगेशनची? ड्रिप इरिगेशन, बिकॉज इट विल बी कन्झ्युमिंग व्हेरी लेस वॉटर. ओके, सरफेस इरिगेशन म्हणजे जिथे पण आपल्याकडे अबंडन्स आहे पाण्याचं. ओके, वी आर हॅव्हिंग लॉट ऑफ वॉटर, सफिशियंट वॉटर. ओके, तिथे आपण काय करणार आहे? सरफेस इरिगेशन जाऊ. फ्लड मध्ये, फ्लड पण काय आहे? सरफेस इरिगेशनचा एक पार्ट आहे. स्प्रिंकलर मध्ये भरपूर पाणी लागतं. ओके, वी आर लिटरली सिम्युलेटिंग वॉट, आपण असा रेनच सिम्युलेट करतो ना स्प्रिंकलर मध्ये. ओके, तर त्याला आपण काय म्हणणार की स्प्रिंकलर इरिगेशन मध्ये पण पाणी भरपूर लागतं आपल्याला. ओके, दॅट्स वाय वेरेवर और व्हेनेवर वी आर हॅव्हिंग लेस वॉटर सोर्स, अमाऊंट कमी आहे, तिथे पाऊस, प्रेसिपिटेशन, इरिगेशन, वॉटर बॉडी, स्ट्रक्चर, इरिगेशन स्कीम, या सगळ्या गोष्टींचे काही ना काही तिथे प्रॉब्लेम असतील. वी विल बी लिटरली गोइंग विथ वॉट? ड्रिप इरिगेशन. ठीक आहे, इझी वन. कमतरता, येस करेक्ट. सी, ड्रिप इरिगेशन मध्ये हा एक जनरल त्याचा लेआउट आहे, स्केमॅटिक्स दाखवलाय आपण. जिथे पाणी कमी आहे तिथली आयडियल जी सिस्टीम आपण देऊ शकतो, इट इज नथिंग बट ड्रिप इरिगेशन सिस्टम. ओके, तर याच्यामध्ये एक पाण्याचा सोर्स राहणार, ओके, जिथनं आपण पाणी पंप करू. त्याच्यामध्ये आपण त्या पाण्याला समजा इम्प्युरिटीज असल्या तर त्या इम्प्युरिटीज काढू. अँड इन केस, एक ड्रिप इरिगेशनची स्पेशालिटी आहे, इन केस यू वॉन्ट टू ऍड सम फर्टिलायझर, तिथे तुम्हाला न्यूट्रिएंट वाढवायचा आहे, पाण्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवायची आहे, तुम्हाला फर्टिलायझर पोहोचवायचा आहे क्रॉप पर्यंत, यू कॅन मिक्स दॅट इन पावडर फॉर्म. पूर्ण ते पल्वराइज पावडर फॉर्म मध्ये पाहिजे, ते तुम्ही काय करणार? पाण्यामध्ये मिक्स करणार आणि हे पाणी तुम्ही ड्रॉपलेट फॉर्मॅटमध्ये काय करता? प्रोव्हाइड करता. इट इज नथिंग बट व्हॉट? ड्रॉपलेट फॉर्मॅटमध्ये पाणी द्यायच्या सिस्टीमला आपण बोलतो ड्रिप इरिगेशन. ओके, इझी होता क्वेश्चन. चलो आगे बढ़ेंगे. चला, हा थोडासा आपण एक लेवल अप केलाय. याच्यामध्ये आपण काय केलंय? 3 कॉलम बनवले. कॉलम ए, कॉलम बी आणि कॉलम सी. तर याला आपण मॅच द पेअर नाही म्हणणार, आपण मॅच द ट्रिपलेट म्हणू, कारण 3 कॉलम आहेत तिथे. पहिल्या कॉलम मध्ये काय दिलंय? 3 पाण्याचे टाईप आहेत. ओके, हे तिन्ही जे पाण्याचे टाईप आहेत ना, हे जमिनीमध्ये असतात. सॉइल वॉटरचे 3 कॅटेगरीज दिले आहेत, कॅपिलरी, हायग्रोस्कोपिक आणि ग्रॅव्हिटेशनल वॉटर. देन त्यांची एक कॅरेक्टरिस्टिक दिली आहे, वेदर इट मूव्स बाय ग्रॅव्हिटी, किंवा ते कुठं असतं, त्याची पोझिशन काय, लोकेशन काय, हे दिलेलं आहे. कॉलम सी मध्ये काय दिलं आहे? वेदर इट इज युजफुल फॉर प्लांट ग्रोथ ऑर नॉट. अवेलेबल आहे, प्लांट त्या पाण्याला यूज करून त्याच्या ग्रोथसाठी यूज करू शकता का नाही करू शकत, हे तिसऱ्या कॉलम मध्ये दिलं आहे. आणि ऑप्शन कसे आहेत आपले? की ट्रिपलेट द्यायचे आपल्याला. ओके, मॅच द पेअर नेम, वी आर मॅचिंग ट्रिपलेट्स हिअर. 3 गोष्टी आहेत, 3 कॉलम आहेत म्हणून. तर सगळ्यात पहिले कॅपिलरी जे वॉटर, याच्यामधलं
समजा तुम्हाला माहित असेल तर चॅटमध्ये आन्सर सांगा. प्लांटसाठी अवेलेबल युजफुल किंवा प्लांट इझिली त्याला काय करू शकतं, यूज करू शकतं स्वतःच्या ग्रोथसाठी, सस्टेनन्ससाठी. ते पाणी कोणतं असतं? कॅपिलरी असतं, हायग्रोस्कोपिक असतं की ग्रॅव्हिटेशनल वॉटर असतं? माहित असेल तर सांगा. ओके, सागर इज सेइंग बी. ओके चलो, हाँ ओके चलो, देखेंगे देखेंगे. डायरेक्ट आन्सरच आलेत आपल्याकडे. हर्षने पण सांगितलंय बी, सागर पण सांगतोय बी. चला, वन बाय वन मॅच द पेअर करून घेऊ, थोडंसं डिस्कशन करून समजावून घेऊ, देन आन्सर आपण टिक करणार आहे. ओके, हर्ष इज सेइंग कॅपिलरी वॉटर इज द वन जे सगळ्यात जास्ती कामाचं असतं. ओके, तर आपल्याकडे वन चा जो कॉलम, हा कॉलम ए, बी आणि सी, तर कॉलम सी मधला जो कॅपिलरी वॉटर आहे तो प्लांटच्या ग्रोथसाठी काय असतो, युजफुल असतो. तर इथे आपण काय करू, युजफुल फॉर प्लांट ग्रोथ 3. ठीक आहे, त्यानंतर हायग्रोस, हा ओके, त्यालाच आपण त्याचं पोझिशन, त्याचं लोकेशन एकदा चेक करून घेऊ. कॅपिलरी वॉटर कुठे असतं? इट इज हेल्ड लुजली इन पोर. ओके, कॅपिलरी वॉटर इज व्हॉट? लुजली हेल्ड इन पोर्स. त्या कॅपिलरीज असतात, त्या पोर्स मध्ये असतं, तिथं ते असतं. ओके, तर याला आपण काय करणार आहोत, क्यू. तर टू साठी हायग्रोस्कोपिक वॉटर कसं असतं, पार्टिकलला सराउंडिंग असतं ना. फॉर एक्झाम्पल एखादा सॉइल पार्टिकल आहे असा, लाईक दिस. त्या डार्क सर्कल दिसत असेल तुम्हाला, त्याच्या आजूबाजूला जी अशी हलकीशी लेअर असते ना, त्या पार्टिकलला ॲडर केलेली, इट इज नथिंग बट हायग्रोस्कोपिक वॉटर. तर जो सेकंड आहे कॉलम ए मधला, तर त्याला आपल्याला हे करावं लागेल आर सोबत. ओके, 2R. आणि इट इज अनअवेलेबल टू प्लांट रूट. ते पाणी जे प्लांट असतात ते यूज करू शकत नाही. ओके, तर इथे याचं आन्सर येणार 1. आता काय राहिलं मग, दोन जर पेअर आपल्या निघाल्या तर तिसरी ऑप सुटणार आहे. तर 1Q3 आणि 2R1 असं शोधायचं आपल्याला. 1Q3 2R1. ओके, ऑप्शन बी इज द वन. येस, करेक्ट निकिता, आन्सर इज बी. तर कॅपिलरी वॉटर काय असतं, लुजली हेल्ड इन पोर, युजफुल असतं. हायग्रोस्कोपिक वॉटर सॉइलचे जे पार्टिकल असतात, सॉइल सॉलिड, त्याच्या आजूबाजूला चिकटलेलं असतं आणि ते प्लांटच्या कामात येत नाही. ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणजे काय, फील्ड कॅपॅसिटी पर्यंत आलेलं पाणी जे ग्रॅव्हिटीने काय असतं, निघून जातं आणि त्याच्यामुळे ते पाणी सुद्धा आपल्या प्लांटच्या कुठेच कामात येत नाही. ओके चलो, सबने आन्सर सही दिया है, व्हेरी गुड. थोडंसं आपण डायग्राम मध्ये पाहून घेऊ. कॅपिलरी वॉटर मध्ये समजा तुम्ही डायग्राम पाहत असले तर या कॅपिलरीज आहे, ज्या टायनी ट्यूब्स आहेत, जे पोर्स आहे, त्याच्यामध्ये हे पाणी अवेलेबल आहे. प्लांट हे पाणी घेऊ शकतात. ओके, ग्रॅव्हिटेशनल वॉटर पूर्ण तो भरलेला दिसतो आहे, पूर्ण एरिया पाण्याने. ओके, ओव्हर सॅच्युरेटेड असं वाटतं, फुल सॅच्युरेटेड वाटतोय. आणि हे पाणी काय होतं, ग्रॅव्हिटीने निघून जातं. त्याच्यामुळे त्या प्लांटच्या रूट्सला हे पाणी ओढता येत नाही, कारण हे पाणी निघून जात असतं. ओके, हायग्रोस्कोपिक वॉटर तुम्हाला दिसत असेल इथे, झाडं पूर्ण विल्टिंग पॉइंटला आलेली आहेत, बिकॉज प्लांट्स कॅन नॉट ऍब्झॉर्ब द हायग्रोस्कोपिक वॉटर. ते पाणी ओढू शकत नाही. ओके चलो, नेक्स्ट. चला, इथे आपल्याला सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग क्रॉप पिरियड अँड बेस पिरियड. क्रॉप पिरियड आणि बेस पिरियड या दोन टर्म आहेत, त्याच्याशी रिलेटेड काही स्टेटमेंट दिलेले आहेत आणि यू हॅव टू गेस द करेक्ट स्टेटमेंट. वन बाय वन स्टेटमेंट करेक्ट आहेत की रॉंग आहे सांगू. तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे का, वाचून दाखवतो. क्रॉप पिरियड इज द टाइम बिटवीन सोविंग अँड हार्वेस्टिंग. ओके, त्याला थोडंसं शॉर्ट मध्ये लिहिलं आहे आपण, बट इझिली तुम्ही सांगू शकता. हे ट्रू आहे का, 1 ट्रू असं काहीतरी लिहा बरं. 1 ट्रू, 2 ट्रू, किंवा एफ असेल तर एफ लिहा. वेदर 1 इज ट्रू, ब्रॅकेट बनवतोय मी इथे. करेक्ट आहे, ट्रू आहे का. टाइम बिटवीन, ओके 1T. चलो आगे बढ़ेंगे. बेस पीरियड इज द टाइम बिटवीन फर्स्ट वॉटरिंग एंड लास्ट वॉटरिंग. 2T और 2F. ओके, व्हेरी गुड. सेकंड जे आहे ते पण ट्रू आहे. व्हाट अबाउट थर्ड वन, थर्ड बोलो. चलो थर्ड बताओ. क्रॉप पिरियड इज जनरली ग्रेटर दॅन बेस पिरियडचं स्टेटमेंट दिलेलं आहे. बरोबर आहे की चुकीचं आहे सांगा. ओके, निकिता इज डायरेक्टली आन्सरिंग. एक एक स्टेटमेंट पाहूया आपण, म्हणजे आपला एक ते वाचणं येऊन जाते, समजणं येऊन जाते. थर्ड सांगा. थर्ड, क्रॉप पिरियड, येस इट इज जनरली, जनरली नाही, इट इज ऑलवेज मोर कशापेक्षा, बेस पिरियड पेक्षा, 3T. आणि फॉर प्रॅक्टिकल पर्पज क्रॉप पिरियड अँड बेस पिरियड आर टेकन इक्वल. हे स्टेटमेंट पण बरोबर आहे, कारण क्रॉप पिरियड हा बेस पिरियड पेक्षा थोडासा मोठा असतो,
तर आपल्या कॅल्क्युलेशनसाठी आणि आपल्या बाकी पर्पजसाठी इरिगेशन शेड्युलिंग आणि सगळ्या गोष्टींसाठी आपण काय केलंय, क्रॉप पिरियड बेस पिरियडला एकच आपण सिमिलर व्हॅल्यू घेऊन चालतो. देन ऑब्वियस आहे, पाचवी गोष्ट खूप ऑब्वियस आहे की क्रॉप पिरियड आणि बेस पिरियड हे आपण डेज मध्ये रिपोर्ट करतो. ओके, बिकॉज इथे पिरियड म्हणजे टाइम लाईन मध्ये आपल्याला बोलायचं आहे, याचा युनिट कशात असणार आहे, टाइम मध्ये. तर डेज इज द आन्सर. तो ओके, निकिता ऑलरेडी हैज आंसर्ड. ऑप्शन इज डी, ऑल ऑफ द अबव. व्हेरी गुड. चलो आगे बढ़ेंगे. क्रॉप पिरियड म्हणजे सोईंग पासून हार्वेस्टिंग पर्यंत जो टाइम असतो, तर त्या टाइम पिरियडला, त्या टाइम लाईनला आपण क्रॉप पिरियड म्हणतो. बेस पिरियड म्हणजे फर्स्ट वॉटरिंग टू लास्ट वॉटरिंग मधला जो डेज आहेत, ओके, त्याला आपण बेस पिरियड म्हणतो. आणि जनरली काय असणार आहे, यांना आपण प्रॅक्टिकल जितके पण कॅल्क्युलेशन आहेत आपले रिगार्डिंग इरिगेशन किंवा जिथे पण आपल्याला लागणार आहे या दोन गोष्टी, तर आपण त्याला इक्वल एकच व्हॅल्यू घेऊन चालतो. ओके, विच इरिगेशन मेथड, चला नेक्स्ट क्वेश्चनवर आहे आपण. विच इरिगेशन मेथड इज टिपिकली यूज फॉर लार्ज फ्लॅट ॲग्रिकल्चरल फील्ड्स विथ लार्ज अमाउंट ऑफ वॉटर. कोणती मेथड आहे ती? विच इरिगेशन मेथड इज यूज फॉर लार्ज फ्लॅट ॲग्रिकल्चरल फील्ड वेअर वी आर हॅव्हिंग लार्ज अमाउंट ऑफ वॉटर. कोणती घ्यायची? येस, करेक्ट. आन्सर इज ए, सरफेस इरिगेशन. का बरं? कारण काय म्हटलंय, लार्ज एरिया आहे, फ्लॅट एरिया आहे, ओके, आणि अमाऊंट पण आपण भरपूर तिथे देऊ शकतो, ते आपल्याला तिथे परवडू शकतो. ओके, वी कॅन अफोर्ड टू हॅव दॅट मच अमाऊंट ऑफ इरिगेशन वॉटर. देन इट इज गोइंग टू बी सरफेस इरिगेशन. सबसर्फेस म्हणजे जे आपण ड्रिप इरिगेशन जसं सरफेसवर प्रोव्हाइड करतोय त्याची पूर्ण पाईपलाईन, तर ड्रिप आपण सबसर्फेस मध्ये काय जातोय, थोडंसं खाली जातो. ओके, म्हणजे जी लेवल असते ग्राउंडची, जी सॉइलची लेवल आहे त्याच्या थोडंसं खाली जातो, एक्झॅक्टली रूटला आपण जाऊन पाणी देतो, ते सबसर्फेस इरिगेशन आहे. ड्रिप आताच आपण बघितलं, वॉटर स्कार्सिटी जिथे असेल तर इकॉनॉमी मोडमध्ये आपण पाणी वापरतो ड्रिप इरिगेशन मध्ये. टेरेस इरिगेशन माहिती आहे का? टेरेस इरिगेशन बघितलंय का? ओके, माहित नसेल असेल, मी एक तुम्हाला सीन सांगतो, तुम्ही कुठे बघितलंय का पहा. ते आहे ना, असे वॉलपेपर किंवा असे मूवीज मध्ये असे सीन असे दाखवतात, त्याच्यामध्ये पहा असा स्लोपिंग एक हे असतो डोंगर, आणि त्याला आहे ना असं आपण असं कट केलं असतं राईट अँगल्स मध्ये. ओके, असे फ्लॅट्स बनवलेले असतात आणि याच्यामध्ये आपण काय करतो, क्रॉप कल्टिवेट करतो. बघितलं असं कुठे? हॅव यू सीन सच थिंग, की ज्याच्यामध्ये असं पूर्ण स्लोप आहे आणि तिथे आपण काय केलंय, असं फ्लॅट तिथे असं स्टेप्स कट केल्यासारखा पोर्शन घेतो आणि तिथे आपण काय करणार आहे, वी विल बी कल्टिवेटिंग आवर क्रॉप. ओके, इट इज नथिंग बट व्हॉट, टेरेस इरिगेशन. ऑलराइट, चलो नेक्स्ट. ओके, सरफेस इरिगेशनचे आपण इथे टाईप पाहतो सरळ सरळ. फ्लड इरिगेशन इज देअर, बेसिन इरिगेशन इज देअर, बॉर्डर इरिगेशन इज देअर, फरो इरिगेशन इज देअर. ओके, येस, टी आणि कॉफी फार्म इथे असतात. करेक्ट हर्ष, निकिता, व्हेरी गुड. टी कॉफी फार्म मध्ये आपण या टेरेस इरिगेशन मध्ये जातो. स्लोप वर आपण काय केलेलं असतं, ते स्टेप सारखे तिथे असे त्या स्ट्रिप्स काढलेले असतात, तिथे आपण पाणी प्रोव्हाइड करतो आणि ते पाणी काय होतं, तिथे थांबलेलं असतं. ओके, मीन्स स्लोपिंग लँड पण आपण चांगली युटिलाइज करू शकतो युझिंग दॅट टेरेस इरिगेशन सिस्टम. ओके, चला क्वेश्चन कोणाबद्दल आहे? ओके, केव्हाही तुम्ही त्या क्वेश्चनला पाहता आहे तर त्यातले कीवर्ड पहिले काय करायचे, हायलाइट करायचे किंवा पाहायचं, लक्ष ठेवायचं, त्यानंतर ऑप्शन कडे जायचं. वेअर डज स्प्रिंकलर इरिगेशन फेल? ओके, स्प्रिंकलर इरिगेशन कोणत्या चॅलेंज मध्ये किंवा कोणत्या आस्पेक्ट मध्ये किंवा कोणत्या पॅरामीटर मध्ये फेल होतं? हाय वॉटर ऍप्लिकेशन इफिशियन्सी फेल होतं का इथे? नाही होत. ओके, नाही फेल होत. देन युनिफॉर्म वॉटर डिस्ट्रीब्युशन करू शकतं, बिलकुल करतं, युनिफॉर्मली ते वॉटर डिस्ट्रीब्युट करतं. ऍप्लिकेशन रेटवर कंट्रोल, म्हणजे आपला मॅन्युअल तिथे आपण कंट्रोल करू शकतो का मॅन्युअली या सगळ्या गोष्टी? येस. मशिनरी, कंट्रोल पॅनल, त्याची जी पंपिंगचा जो रेट आहे, पाण्याचा जो रेट आहे, या सगळ्या गोष्टींवर आपण ह्युमन म्हणजे फार्मर कंट्रोल किंवा आपला तिथे कंट्रोल असू शकतो. तर इथे फेल नाही. फेल कुठे होते माहितीये का? स्प्रिंकलर इरिगेशन, इट विल बी फेलिंग टू रेझिस्ट द एअर ड्राफ्ट. हवेचे जे ड्राफ्ट येतात किंवा एअर ड्रिफ्ट जी म्हणतो, विंड ड्रिफ्ट, तिथे काय होतं, आपलं स्प्रिंकलर इरिगेशन होतं फेल, बिकॉज वी आर सिम्युलेटिंग रेन ओव्हर देअर. ओके, आणि त्या पंप मधून तो जो इजेक्टर जेट असतो, तर त्याच्यामधनं ते जे पाण्याचे जे तुषार येतात, ओके, तुषार सिंचन म्हणतात ना याला, तर हे काय होतात, खूप जोराची जर हवा आली ना, तर एअर ड्रिफ्टमुळे याचा जो ऍप्लिकेशन आहे तो प्रॉपरली येत नाही आणि कुठेतरी त्याला तो अडथळा येतो किंवा प्रॉब्लेम होतो. याच एका आस्पेक्ट मध्ये काय होत आहे की आपलं स्प्रिंकलर इरिगेशन फेल होत आहे. इट कॅन नॉट प्रॉपरली रेझिस्ट
विंड और एअर ड्रिफ्ट हा स्पेसिफिकली याचाच प्रॉब्लेम आहे. दुसऱ्या कोणत्याच इरिगेशन मेथडमध्ये एअर ड्रिफ्ट हा इतका असा मेजर इश्यू नाही आहे, बट इट इज अन इश्यू और लेट्स अ चॅलेंज फॉर स्प्रिंकलर इरिगेशन. ओके, सी हियर इट इज प्रोन टू विंड ड्रिफ्ट. त्याच्यामुळे काय होतं की अनइवन वॉटर डिस्ट्रीब्युशन येणार. या गोष्टीला समजा टॅकल केलं तर वॉटर डिस्ट्रीब्युशन पण काय होतं, इवन होऊन गेलं असतं, बट इट कॅनॉट. ओके, आताच आपण याच्याशी रिलेटेड आहे ना एक टर्म पाहिली होती, ते त्याचं आन्सर आहे. विच इरिगेशन सिस्टम इज बेस्ट सुटेड फॉर क्रॉप्स विथ डीप रूट सिस्टम. ओके, क्वेश्चन मध्ये आपल्या विचारलेल्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, क्रॉप्स विथ डीप रूट सिस्टम. तर तिथे सरफेस इरिगेशनने काम चालणार आहे का, किंवा ड्रिपने किंवा स्प्रिंकलरने काम चालणार आहे का? ओके, ड्रिप नियर अबाउट आहे. ओके, ड्रिप इज नियर अबाउट, बट करेक्ट आन्सर इज सबसर्फेस इरिगेशन. ओके, आकांक्षा इज सेइंग ऑप्शन बी. येस, व्हेरी गुड, आन्सर इज बी. तर इथे आपण काय करतोय सबसर्फेस इरिगेशन मध्ये, जे डीप रूटेड प्लांट्स असतात, लेट्स से दीज आर प्लांट्स आणि हे त्याचे असे रूट्स आहेत. ओके, आणि आपण समजा इथे ड्रिप इरिगेशन दिलं असतं तर तो ड्रॉपलेट त्या रूटला जाईपर्यंत त्याचा लॉस झाला असता. मग आपण काय करतोय, खूप इफेक्टिव्हली काय करायचं आपल्याला, रूट्स पर्यंत एक्झॅक्टली त्या रूटच्या पॉइंटलाच काय पोहोचवायचं आहे, पाणी पोहोचवायचं आहे. व्हॉट वी विल बी डुईंग, we will be going down some inches or some centimeters below the earth surface. ओके, सॉइल सरफेसच्या थोडं खाली जाऊ, तिथे आपण एक काय करणार आहोत, पाईपलाईन टाकू, जस्ट लाईक ड्रिप इरिगेशन. पण हे काय असणार आहे, ड्रिप इरिगेशन असतं तर कुठं असतं, सरफेसच्या वर, सरफेसवर ठेवलेले असतात त्या पाईप्स. ओके, ड्रिपच्या, ती जी वॉटर पाईपलाईन आहे ती सरफेसच्या थोडी खाली येते, त्याला आपण म्हणतो सब सरफेस. सबचा अर्थ काय, ओके, सरफेस म्हणजे ऑन द सरफेस. सुपर सरफेस असं म्हटलं तसं आपण क्रिटिकल, सब क्रिटिकल, सुपर क्रिटिकल म्हणतो. ऑन इट म्हणजे सरफेस, सरफेसच्या वर समजा आपण त्याला सुपर सरफेस हे म्हणू शकतो. देन बिलो द सरफेस आहे म्हणून आपण त्याला काय बोललो, इट विल बी सब सरफेस इरिगेशन. ठीक आहे, चलो सी हियर, इमेज मध्ये चांगलं थोडं क्लिअर होणार ते तुम्हाला. एवढा लेअर आपण काय केलं, खाली गेलो आणि इथे गेल्यानंतर ही बघा, ही पर्पल मध्ये तुम्हाला लाईन दिसते, पाईपलाईन दिसते. इट इज नथिंग बट व्हॉट, सब सरफेस इरिगेशन. ओके, डायरेक्टली हे काय करणार, रूट झोनला पाणी पोहोचवतं, म्हणजे याची इफिशियन्सी खूप जास्ती असते. प्रॉपर जितकं पाणी लागतंय त्या क्वांटिटी, त्या रिकरन्स मध्ये आपण ते पाणी तिथे त्या रूट्स पर्यंत पोहोचवू. देन चला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ ड्रिप इरिगेशन. म्हणजे ड्रिप इरिगेशनचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील या चारही ऑप्शन मध्ये, तर त्यातला नसलेला आपल्याला शोधायचा आहे. वॉटर इज डिलिव्हर्ड डायरेक्टली टू द रूट झोन, नॉट एक्झॅक्टली रूट, पण रूट झोन पर्यंत आपण पाणी देतो. पहिलं स्टेटमेंट हे आहे ट्रू किंवा करेक्ट आहे. देन हाय इन्व्हेस्टमेंट कॉस्ट, इनिशियल मध्ये आपल्याला जास्ती तिथे हे द्यावं लागतं. ओके, यू हॅव ऑलरेडी आन्सर्ड, व्हेरी गुड, तर हे पण ट्रू आहे. सुटेबल फॉर स्लोप प्लांट, ओके, स्लोपवर पण आपण काय करू शकतो, पाईपलाईन असल्यामुळे ते देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. हलकासा स्लोप असेल, म्हणजे तो असा एकदम डोंगरासारखा नाही, टेरेस मध्ये आपण टेरेस इरिगेशन पाहिलं होतं तसं नाही, पण हलकासा जेंटल स्लोप असेल, ग्रेडियंट असेल, चालणार आपल्याला. बट इव्हापोरेशन लॉस होतो का ड्रिप इरिगेशन मध्ये? नो, वी आर नॉट लुकिंग ॲट एनी इव्हापोरेशन लॉस when we have installed which one, ड्रिप इरिगेशन. तर इथे हे आलं फॉल्स, त्याच्यामुळे काय झालं, हे बनलं आपलं आन्सर. ऑप्शन डी इज द आन्सर. ओके, सी, इट हॅज व्हेरी लो इव्हापोरेशन लॉस बिकॉज रूट झोनलाच आपण काय करतोय, पाणी पोहोचवतोय. ओके, चलो नेक्स्ट. असर्शन आणि रिझन वाला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला स्टेटमेंट 1 वाचायचं आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे. स्टेटमेंट बी वाचायचं आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे. आणि दोन्ही मध्ये आपण त्यांना काय करायचं आहे, कनेक्ट करून पाहायचं आहे. जबरदस्ती कनेक्ट करायचं नाही. लॉजिकली ते कनेक्ट होत असेल, बाय मिनिंग जर ते कनेक्ट होत असेल, इन दॅट केस ओनली आपण त्यांच्यामध्ये कनेक्शन शोधायचं आहे. कॅनल्स आर लाईन फॉर इफिशियन्सी अँड इकॉनॉमी. ओके, जे वॉटर कॅनल्स असतात, वॉटर चॅनल्स असतात, त्यांची इफिशियन्सी वाढवण्यासाठी आपण त्यांना काय करतो, लाइनिंग प्रोव्हाइड करतो. लाइनिंग म्हणजे काय, लाइनिंग म्हणजे सरळ सरळ आपण तिथे एक इम्परमिएबल काय टाकतोय, लेअर टाकतोय. त्याच्यामुळे काय होणार की वॉटर कॅरिएज इफिशियन्सी वाढते आणि पाण्याचा लॉस काय होणार आहे, देअर बाय कमी होणार आहे. म्हणून इकॉनॉमी काय होणार, आपली वाढणार. भलेही आपल्याला इनिशियली तिथे लाइनिंगचा खर्च करावा लागला, बट लॉंग टर्म मध्ये ही गोष्ट काय करते आपल्याला, इट इज प्रूव्हिंग इकॉनॉमिकल. ओके, त्याच्यामुळे मग आपण काय म्हणतोय, रिझन मध्ये म्हटलंय लाइनिंग रिड्युसेस लॉसेस बाय सीपेज.
लॉसेस बाय सीपेज जे असतात ना, समजा लाईनिंग दिलं नसतं, मातीचाच कॅनल असता, तिथे कोणताच आपण इम्परमेबल मेम्ब्रेन नाही टाकला, इन दॅट केस काय झालं असतं की सीपेजमुळे पाण्याचा लॉस झाला असता. तर ह्या दोन गोष्टी एकमेकांना सपोर्ट करतात का? हो, येस करतात. दॅट्स वाय ऑप्शन दॅट वी शुड टिक इज ए. ओके, चला ऑलरेडी आन्सर सांगितलाय. हर्ष, आकांक्षा, निकिता, चलो व्हेरी गुड. लाइनिंग हेल्प्स इन रिड्युसिंग वॉटर लॉस, करेक्ट, व्हेरी गुड. इथे आपण लाइनिंग दिल्याबरोबर काय झालंय, पाण्याचा लॉस कमी झालाय. ओके, ऑन द अदर हँड जे आपण राईट हँड साईडची जी इमेज पाहतोय तिथे काय होत आहे, डायरेक्टली अनलाईन कॅनल आपण चालवलाय. खूपसं पाणी काय होऊन जाणार आहे, त्या अनलाईन कॅनलमध्ये झिरपून जाणार, त्याच्यामुळे पाण्याचे लॉसेस येणार आणि ऑलरेडी पाणी काय होत आहे, कंटिन्युअसली सीप होत आहे. तर तिथे प्लांट ग्रोथ पण होते, त्याच्यामध्ये वीड आणि या सगळ्या गोष्टींची ग्रोथ होते. म्हणजे ओव्हरऑल लॉंग टर्म मध्ये आहे ना, हे अनलाईन कॅनल आपल्याला काय ठरणार आहेत, अनइकॉनॉमिकल. ओके, दे आर गोइंग टू प्रूव्ह टू बी एक्सपेन्सिव्ह. ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होऊन जातील, कारण वॉटर इफिशियन्सी, वॉटर इकॉनॉमी तिथे राहणार नाही. वेअर ॲज लाईन कॅनलमध्ये आपल्याला वन टाइम तिथे एक इन्व्हेस्टमेंट द्यायची आहे आणि नंतर फक्त थोडंफार मेंटेनन्स. अदरवाईज लाईन कॅनलचे ॲडव्हान्टेजेस कसे आहेत, जास्ती आहेत. ओके, देन ओके, एक छोटासा पॉईंट सांगतो, थोडासा कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीशी किंवा आरसीसीशी रिलेटेड आहे असं म्हणू शकू. इफ यू सी, तर जसा आपला कॉन्क्रीटचा रोड असतो ना, तसंच आपण या कॅनल लाईनिंग मध्ये पण असे पॅचेस देतो. आणि जेव्हा ऍक्च्युली कॅनल कन्स्ट्रक्ट होतो ना, तेव्हा तुम्हाला लाईन दिसत असतील ज्यांना मी हायलाइट करतोय. तर याचं रिझन हे असतं की जेव्हा आपण कॉन्क्रिटिंग करतोय, इम्परमेबल मेम्ब्रेन तिथे प्रोव्हाइड करतोय, एक आपण कंटिन्यू म्हणजे असा पूर्णच्या पूर्ण स्ट्रेचच असा लाइनिंग करत नाही. व्हॉट वी डू, समजा हा 1, 2, 3, 4 असे समजा स्ट्रिप्स आहेत. या स्ट्रिप आपण अल्टरनेट मॅनरमध्ये काय करतो, तिथे प्रोव्हाइड करतो. याचं कारण असं की समजा आपण कंटिन्युअसली ते कॉन्क्रीटची तिथे लाइनिंग देत गेलो बेडला आणि साईड स्लोपला, तर एखाद्या वेळेस पुढे मागे जाऊन जर क्रॅक आली, हा कन्स्ट्रक्शन जॉईंट सारखं आहे तिथे, ते पुढे मागे जर जॉईंट म्हणजे क्रॅक आली, तर हा जो जॉईंट आहे इथला, तो जॉईंट काय करणार, त्या येणाऱ्या क्रॅकला तिथेच कुठेतरी थांबवून ठेवतो. ओके, त्याच्यामुळे आपलं जेव्हाही तुम्ही कॅनल लाइनिंग असं पाहिलं असेल प्रोग्रेसमध्ये, तर तिथे अल्टरनेट स्ट्रिप ह्या बनवत बनवत जातो. म्हणजे 1, 3, 5, 7 अशा जाणार आणि 2, 4, 6, 8 असं करतो आपण. ओके, तर तिथे हा तिथला एक छोटासा कन्सेप्ट होता. येस, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन पर्पजसाठी. करेक्ट निकिता. चला, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट वी हॅव टू डू. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय आपल्याला, अरेंज द फॉलोइंग इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साइज और वॉटर कॅरिंग कॅपॅसिटी. काय दिलेलं आहे आपल्याला, वॉटर कोर्स दिलेला आहे, डिस्ट्रीब्युटर दिलेली आहे. ओके, वॉटर कोर्स म्हणजे जी शेतामध्ये जी असते ते. ओके, लेट्स डिस्कस इट लेटर. आताच मी सांगेल तर आन्सर कळून जाईल तुम्हाला. वॉटर कोर्स, देन डिस्ट्रीब्युटरी म्हणजे वितरिका, देन मेन कॅनल म्हणजे मुख्य कालवा आणि ब्रांच कॅनल म्हणजे तो शाखा कालवा असतो. ओके, मराठीत सांगतोय, त्याच्यामुळे फक्त मिनिंग सांगितलंय ते. तर याच्यामध्ये सगळ्यात लहान कोण असणार आहे सांगा, सबसे छोटा कोण होगा यहाँ पे. ओके, मी काय करतो, इथे नंबर देतो, 1, 2, ओके, सागरचा आन्सर पण आलं इथे, 3, 4. आता तुम्ही आहे ना याच्यामध्ये हे करू शकता, 1, 2, 3, 4 असं ऑप्शन मध्ये सांगू शकता, एबीसीडी न करता. मला हे सांगा ना, सिक्वेन्स सांगून द्या मला, कशी राहणार ऑर्डर, सिक्वेन्स सांगा बरं. इन्क्रीजिंग ऑर्डर आहे आकांक्षा, वी आर हॅव्हिंग इन्क्रीजिंग ऑर्डर, म्हणजे छोटे से बडा असा ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग जसा असतो तसा. डायरेक्ट उत्तरच सांगितले तुम्ही. ओके, चलो ठीक आहे, व्हेरी गुड. आन्सर इज राईट, ऑप्शन ए आहे. ओके, वॉटर कोर्स काय असतो, सगळ्यात लहान असतो. ऍक्च्युली शेतामध्ये जी आपण अशी पाटसारी म्हणतात, त्याला मराठीमध्ये पाटसारी म्हणतात. तर शेतामध्ये, हा 1, 2, 4, 3, व्हेरी गुड सागर. तर शेतामध्ये जे आपल्याला पाणी द्यायचं आहे, ऍक्च्युअल मध्ये जेव्हा कॅनल आणि म्हणजे जिथनं पाणी येत आहे, अल्टिमेट जिथे पोहोचवायचं आहे, त्या अल्टिमेट जागा कोणती, ते फार्मलँड. तर त्या फार्मलँड मध्ये जो कास्तकार काय करणार, शेतकरी फार्मर, तिथे तो वॉटर कोर्स बनवणार आणि त्याच्या शेतामध्ये पाणी देणार. ओके, त्याच्या शेतापर्यंत पाणी न्यायची जबाबदारी आपली असते. ओके, टिल हिज फार्मलँड, ती जी आपल्याला पाणी पोहोचवायचं आहे कॅनल, तिथपर्यंत आपली जबाबदारी असते. शेतामध्ये गेल्यावर तो कास्तकार काय करणार आहे, शेतकरी, तिथे तो त्याची ती पाटचारी बनवतो, प्रोव्हाइड करतो आणि त्याचं काम झालं की ती पाटचारी क्लोज करून देतो. ओके, आपण डिस्ट्रीब्युटरी पर्यंत ऍज अ इंजिनियर म्हणतोय मी, ठीक आहे. तुम्ही समजा
वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट किंवा असं कुठे जॉईन केलं तर तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे. डिस्ट्रीब्युटरी पर्यंत आपण असतो. मेन कॅनल, ब्रांच कॅनल, डिस्ट्रीब्युटरी आपली जबाबदारी असते. वॉटर कोर्स मेंटेन करायची जबाबदारी कास्तकाराची. ठीक आहे. तर वॉटर कोर्स सगळ्यात छोटा, ओके, त्याला फील्ड चॅनल पण म्हणतात. ओके, फील्ड चॅनल दुसरं त्याचं नाव आहे. देन डिस्ट्रीब्युटरी असते वितरिका. त्यानंतर आपल्याकडे थोडासा त्याच्यापेक्षा मोठा असतो ब्रांच कॅनल. आणि ऑब्व्हियसली त्याच्या नावातच जे आहे, मेन कॅनल इज द थिंग जिथनं आपण काय करतोय, पाणी कॅरी करतोय. मग ते रिझर्वायर किंवा रिव्हर किंवा बंधारा असेल, जे काही असेल, तिथनं पाणी कुठनं उचलणार आहे आपण, त्या वॉटर बॉडी मधून, म्हणजे त्या रिझर्वायर मधून किंवा कशातून पण मेन कॅनल मध्ये आणतो आणि असं त्याचं नेटवर्क समोर जातं. आणि याच्यामध्ये मेजर डिस्ट्रीब्युटरी, मायनर डिस्ट्रीब्युटरी ही पण ऑर्डर येऊ शकते. सी, जे आपण बोललो, रिव्हर किंवा रिझर्वायर किंवा वॉटर बॉडी इज देअर, तिथनं आपण मेन कॅनल मध्ये पाणी घेणार. मेन कॅनल मधनं कुठे येणार आहे, ब्रांच कॅनल मध्ये. ओके, तर हा लार्जेस्ट, हा त्याच्यापेक्षा थोडा छोटा. मग डिस्ट्रीब्युटरीज असतात. मग हा जो दिसतोय ना रेड कलर मध्ये असा बनवलाय, छोटीशी जी लाईन दिसते तुम्हाला व्हर्टिकल, ओके, रेड बॉर्डर ब्लू आतमध्ये, इट इज नथिंग बट वॉटर कोर्स असतो तो, किंवा त्याला आपण काय म्हणतो, इट इज नथिंग बट फील्ड चॅनल. त्याला पाटसारी म्हणतात मराठीत. ऑल राईट, वी आर हॅव्हिंग क्वेश्चन रिगार्डिंग स्पिलवे. वेगवेगळ्या स्पिलवेचे टाईप दिलेले आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे की पेअर मॅच करायचे आहेत. इथे आपल्याला दिलेलं आहे कॉलम 1 मध्ये स्पिलवेचे वेगवेगळे टाईप. मेन स्पिलवे, ऑक्झिलरी स्पिलवे, इमर्जन्सी स्पिलवे, साईड चॅनल स्पिलवे. तर एक समजा यांच्या नावामध्ये पाहिलं ना, तर नावातूनच आपल्याला त्यांचं काहीतरी फंक्शन कळतं. खूप सोपे नाव आहेत. मेन स्पिलवे म्हणजे काय, जो त्या डॅमवरचा जो खूप विजिबल आणि ज्याचं प्राईम टास्क असतं सगळ्या त्या फ्लडला हँडल करण्याचं किंवा सरप्लस वॉटरला सोडून देण्याचं, ते काम करणारा स्पिलवे म्हणजे कोणता असणार आहे, मेन स्पिलवे. ऑक्झिलरीचा मिनिंगच काय, की इट इज देअर अलॉंग विथ समथिंग. म्हणजे हा जसं कॅप्टन, व्हाईस कॅप्टन, तर आपला कॅप्टन कोण आहे, मेन स्पिलवे. व्हाईस कॅप्टन कोण आहे, ऑक्झिलरी स्पिलवे. ओके. देन इमर्जन्सी स्पिलवे म्हणजे काय, इफ मेन स्पिलवे इज फेलिंग, तो हँडल करू शकत नाहीये, किंवा सोबत ऑक्झिलरी स्पिलवे दिलेला असतो तसं नाही, पण ऑक्झिलरी पण फेल झाला, मेन पण फेल झाला, इन दॅट केस आपण इमर्जन्सी साठी जाऊ. आणि साईड चॅनल इज अ डिफरंट कन्सेप्ट, ज्याच्यामध्ये काय करतो आपण की त्या डॅम मधलं जे रिझर्वायर मधलं जे फ्लड वॉटर आहे ते आपण काय करतो, डायरेक्टली त्या रिझर्वायर मधलं पाणी त्या साईड चॅनल मध्ये काय करतो, डायव्हर्ट करून देतो, पाठवून देतो, सो दॅट त्या डॅमवर लोड काय व्हायला म्हणजे कमी व्हायला पाहिजे किंवा त्याच्यावर लोड नको यायला. तर चला यांची आपण मिनिंग शोधू. आणि बाय लॉजिक कसं कळतं, हे पूर्णच्या पूर्ण असंच्या असं माहीत असलेलं पाहिजे हे पण आवश्यक नाहीये. डायरेक्टली यू कॅन लॉजिकली गेस बाय द ऍडजेक्टिव्ह. त्या स्पिलवेच्या समोर जे लागलं आहे ना, त्याच्या हिशोबाने आपण शोधू. मेन स्पिलवे काय असणार आहे मग, ओके, सर्व ॲज प्रायमरी डिस्चार्ज सिस्टम. ठीक आहे, चला. देन ऑक्झिलरी स्पिलवे. ऑक्झिलरी स्पिलवे काय असतो, ऑक्झिलरी म्हणजे आपण काय म्हटलं, सेकंडरी. ओके, सेकंड इन कमांड जो असणार आहे तो, तर तो काय असणार आहे मग, 1 बॅकअप असतो हा. ओके, हा सेकंडरी आहे. ओके, ऑक्झिलरी आहे. इमर्जन्सी म्हणजे काय, जेव्हा एक्स्ट्रीम ओव्हरफ्लो कंडिशन मध्ये मेन ऑक्झिलरी फेल झाले तेव्हा आपण इमर्जन्सी यूज करू. ओके. तर साईड चॅनल जे आता आपण बोललो होतो की रिझर्वायर मधलं जे सरप्लस पाणी आहे ते आपण डायरेक्टली त्या साईड चॅनल मध्ये टाकून दिलं. ओके, व्हेरी इझी. पाहायला मोठा वाटतो पण खूप सोपा क्वेश्चन होता. ओके, ऑप्शन इज ए. ऑलरेडी खूप लोकांनी आन्सर दिलाय, हर्ष, आकांक्षा, निकिता. ओके, चलो, व्हेरी गुड. इथे त्यातच आपलं डिस्क्रिप्शन आहे. मेन स्पिलवेचं काय फंक्शन, की हा तिथे प्रायमरीली रिस्पॉन्सिबल असतो त्या सरप्लस पाण्याचा निचरा करण्यासाठी. ऑक्झिलरी हा अलॉंग विथ मेन स्पिलवे दिला जातो. इमर्जन्सी काय असतो, जर दोन्ही फेल झाले किंवा त्यातला एक जर फेल होतोय, इमर्जन्सी यूज करू. साईड चॅनलचं फंक्शन ते आहे, साईड चॅनल मध्ये ते पाणी घेऊन डायव्हर्ट करून द्यायचं. ओके, दिस क्वेश्चन इज अबाउट रिव्हर ट्रेनिंग वर्क. ओके, त्याच्यातल्या कीवर्ड मधनं तुम्हाला कळलं असेल, इट इज ऑल अबाउट रिव्हर ट्रेनिंग वर्क. असर्शन मधलं स्टेटमेंट वाचू. हाय वॉटर ट्रेनिंग अँड लो वॉटर ट्रेनिंग आर जनरली डन इन रिव्हर ट्रेनिंग वर्क्स. ओके, हे बरोबर आहे का, असर्शन करेक्ट आहे का, ए टी ए एफ सांगा पटापट. चला, क्वेश्चन स्टेटमेंट वाचा आणि सांगा, ए टी, आर टी, ए एफ, आर एफ. निकिता विचारते क्वेश्चन सोर्स कोणते आहेत. सोर्स इज मी. क्वेश्चन सगळे मी ड्राफ्ट केले रेफरन्स बुक मधून, सो दॅट एका क्वेश्चन मध्ये जास्तीत जास्त आपण कन्सेप्ट पॅक करायला पाहिजे, या हिशोबाने क्वेश्चन आहे.
आणि एकाच क्वेश्चन मध्ये तो कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे अशा हिशोबाने त्या 4 ऑप्शन मधलं आपले हे क्वेश्चन आपण फ्रेम केले आहेत. ओके, याचा रेफरन्स काही नाही आहे. तुम्हाला परत जर हे क्वेश्चन लागत असले परत हा फास्ट फॉरवर्ड करून व्हिडिओ पाहून घ्यायचा. ठीक आहे, चलो चला परत बॅक टू क्वेश्चन. असर्शन बरोबर आहे की चूक आहे? ए टी. ओके चलो, हर्ष ने आंसर दे दिया, ए इज ट्रू. रीजन सांगा, आर के बारे में बताओ. आकांक्षा, हर्ष, सुयोग, सिद्धेश, निकिता, चला सांगा. रीजन इज ट्रू. ओके, आता इथे जे बोललो ना, आता चला परत आता थोडे दोघांना आपण कनेक्ट करून पाहू. सगळ्यात पहिले रीजन पाहू. फ्लड कंट्रोल एज वेल एज प्रोव्हाइडिंग सफिशियंट वॉटर डेप्थ फॉर नेव्हिगेटिंग वॉटर इज इम्पॉर्टंट. फ्लड कंट्रोल येतो तर त्या क्वेश्चनला आपण काय म्हणू? फ्लड कंट्रोल आहे याचा अर्थ काय की तिथे हाय वॉटर लेवल आहे. तर त्याच्यामुळे रिव्हर ट्रेनिंग मध्ये जेव्हा आपण पाहतो हाय वॉटर ट्रेनिंग, तर त्याचाच अर्थ काय झाला? समवेअर वी आर लुकिंग ॲट फ्लड कंट्रोल. ओके, आता दुसरं काय दिलंय? ॲज वेल ॲज प्रोव्हाइडिंग, म्हणजे दोन गोष्टी दोन पार्ट मध्ये बोललाय. पहिला पार्ट आहे फ्लड कंट्रोल विच रिलेट्स टू व्हॉट? हाय वॉटर ट्रेनिंग. ओके, हाय वॉटरिंग, व्हेरी गुड सागर. आणि सफिशियंट वॉटर डेप्थ म्हणजे पाणी इतकं पण कमी जायला नको की त्याच्यामधलं आपलं जर नेव्हिगेशन चालू असेल तर ते नेव्हिगेशन डिस्टर्ब नको व्हायला पाहिजे. तर नेव्हिगेशन डिस्टर्ब व्हायला नको, मिनिमम एक वॉटर डेप्थ ठेवायची आहे. म्हणजे ते कोणतं वॉटर ट्रेनिंग असणार? तिथे आपण त्या रिव्हरवर कोणत्या अपर्टिनन्सेस लावू किंवा कोणत्या आपण डिव्हाइसेस लावू की मिनिमम वॉटर लेवल झाली पाहिजे मेंटेन. इट विल बी लो वॉटर ट्रेनिंग. ओके, तर असर्शन ट्रू आहे, रिझन ट्रू आहे. आणि रिझन मध्ये प्रॉपरली सांगितलेलं आहे की आपल्या हाय वॉटर ट्रेनिंग आणि लो वॉटर ट्रेनिंग मध्ये आपण हे जे प्रोव्हाइड करतो रिव्हर ट्रेनिंग वर, ते कशासाठी दिले. देअर बाय assertion is true, reason is true, thereby option that we should go with is A. ठीक है, चलो हो गया, क्लियर है. दे आर ट्रू अँड दे आर सपोर्टिंग इच अदर ऑल्सो. हाय वॉटर म्हणजे फ्लडची लेवल, लो वॉटर म्हणजे एकदम खाली जेव्हा जाते ना पाण्याची लेवल, ती आपण लो वॉटर ट्रेनिंग म्हणतोय. ओके, सी रिव्हर ट्रेनिंग म्हणजे काय पाहू आपण की इट इज इंजिनियर वर्क्स टू कंट्रोल द फ्लो डायरेक्शन. त्या सरळ सरळ आपण काय करतोय, रिव्हर ही नॅचरल एंटिटी आहे ना, तर त्या नॅचरल एंटिटी मध्ये कधी फ्लड येतो, कधी खूप पाणी खाली चाललं जातं. मग त्या गोष्टींना आपण जसं कंट्रोल केलं, जसं आपल्याला पाणी पाहिजे होतं एनी टाइम, तर आपण डॅम बांधला ना. तर आता ही दुसरी गोष्ट आहे रिव्हर ट्रेनिंगवर. रिव्हर ट्रेनिंग वर्क मध्ये काय केलं आपण, याच्यामध्ये त्यातलं फ्लडिंग, इरोजन, त्या पाण्याच्या लेवल्स, या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या बँक, त्याचे बेसिन जे आहे त्याच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक काय करतोय आपण आपल्या इंजिनिअरिंग टेक्निक्सने हँडल करतोय. त्या रिव्हरवर आपण एक पूर्ण कंट्रोल आणतोय. ओके, इट इज नथिंग बट रिव्हर ट्रेनिंग वर्क. तर हे कशासाठी करतो आपण? इरोजन टाळण्यासाठी. वी डोंट वॉन्ट द बँक, द बेसिन टू फ्लो, ते निघून नको जायला तिथे, म्हणून आपण काय केलंय, रिव्हर ट्रेनिंग वर्क केलं. फ्लड कंट्रोल करण्यासाठी, नेव्हिगेशन तिथे प्रॉपरली व्हायला पाहिजे म्हणून, आणि त्या रिव्हरच्या पाथला आपण काय करतो, गाईड करतोय. ओके, चलो याच्यानंतर काय आपल्याकडे, हाय रिव्हर ट्रेनिंग, लो रिव्हर ट्रेनिंग. हाय कधी असतं कामात येतं आपल्याला? फ्लड कंडिशन म्हणजे हाय. लो म्हणजे एकदम सूखा आ गया या फिर पूरा पानी का लेवल कम हो गया, इट इज लो. मीन रिव्हर ट्रेनिंग म्हणजे त्यातलं एक ऍव्हरेज जे पाणी आहे, पाण्याची लेवल इतकी राहायला पाहिजे, त्याच्यामधलं जे बेसिन आहे, त्याच्यामधलं जे इरोजन आहे ते कमी व्हायला पाहिजे, म्हणून आपण मीन रिव्हर ट्रेनिंग करतो. ओके, चला याच्यामध्ये फक्त एक टर्म दिलेली आहे आणि ते त्या टर्मला म्हटलंय लिचिंग. लिचिंग इज कॅरिड आउट टू. लिचिंग इज कॅरिड आउट टू व्हॉट? लिचिंग म्हणजे काय सांगा, माहित आहे की नाही? येस नो इतना बता दो. माहित असेल तर येस वाय टाका, नसेल माहित तर नो टाका. हा टॉपिक डोळ्याखालून गेला आहे का? ओके, वी आर हॅव्हिंग आन्सर फ्लोइंग इन द चॅट विंडो, म्हणजे तुमचा अभ्यास व्यवस्थित होतो आहे. यू हॅव रेड दिस, व्हेरी गुड. चलो, तर लिचिंग म्हणजे काय असतं? पहिले आपण जे नको आहेत ना ते ऑप्शन कट करून टाकू. रिमुव्हिंग एक्सेस वॉटर फ्रॉम इरिगेशन एरिया. ठीक, इथे आहे ना लिचिंग मध्ये आपण वॉटर काढून टाकतो अशी गोष्ट आहे, पण हे त्याचं आन्सर बिन्सर नाहीये. ओके, त्याच्यामुळे ए कटला तर याच्यामध्ये बोथ ऑफ द वर्ग आपण काय करू, कट करू. ननवर यायच्या आधी बघू. रिड्युसिंग सॉल्ट कॉन्टेंट फ्रॉम सॉइल. येस, लिचिंग इज लिटरली रिमूव्हल ऑफ सॉल्ट कॉन्टेंट फ्रॉम सॉइल. ओके, करेक्ट. सिव्हिल बिईंग, निकिता, सागर, हर्ष. ओके, तर याच्यामधला लिचिंगचा अर्थ असा असतो की सरप्लस जे सॉल्ट कॉन्टेंट आहेत ते आपल्याला काय करायचे, काढून टाकायचे.
एक आपण एफ्लोरेसन्स बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये पाहतो. सेम एफ्लोरेसन्स किंवा त्याच्याशी सिमिलर एक गोष्ट येते की जेव्हा जमिनीमध्ये काय असतात, खूप जास्त सॉल्ट कॉन्टेंट असतात आणि कंटिन्युअसली आपण तिथे काय करतो, वॉटरिंग करतो, क्रॉप घेत राहतो. तर या सायकल्समध्ये हे जे डिझॉल्व्ह झालेलं सॉल्ट आहे ना, हळूहळू काय होतं, वर यायला लागतं. ओके, तर ते वर आल्यावर काय होतं, तर पाणी तर ठीक आहे, कन्झ्युम होऊन जाईल, एव्हॉपरेट होऊन जाईल, जे काही, बट सॉल्ट कुठे जाऊ शकणार आहे? सॉल्टला काही एस्केप आहे का? त्या atmosphere मध्ये सब्लिमेट होऊ शकते का? नो. व्हॉट इज गोइंग टू हॅपन? इट विल बी स्केलिंग द सॉइल लेअर. म्हणजे तो पूर्ण पृष्ठभाग आहे, ओके, पूर्ण जो सरफेस आहे ना फार्मलँडचा, तो टोटल काय होणार आहे, तिथे पूर्ण कव्हर येणार आहे कोणाचं, सॉल्टचं. डू वी वॉन्ट धिस? नो. आपल्याला हे सॉल्ट कव्हर असलेली आपल्याला जमीन पाहिजे की ती पांढरी पांढरी दिसणारी जमीन पाहिजे का आपल्याला? नो. तर ती जमीन काय होऊन जाते, मग बॅरन होते. बॅरन म्हणजे काय? बंजर. ओके, तर ती जमीन आपल्याला तशी नको आहे. वी वॉन्ट आर सॉइल, आर फार्म लँड टू बी फर्टाईल. म्हणून आपल्याला इथे सॉल्ट नको असतात. मग आता काढायचे कसे? आपण काय करणार, इथे खूप जास्ती पाणी काय करतो, त्या शेतामध्ये, त्या फार्मलँड मध्ये सोडतो. आता इतकं सारं पाणी सोडलं, काय होणार, जे सॉल्ट आहेत ते डिझॉल्व्ह होतील. आणि हे सगळे सॉल्ट मोस्टली कोणते असतात? सोडियम क्लोराईड, म्हणजे सरळ सरळ NaCl, म्हणजे आपलं जे कॉमन सॉल्ट असतं ते. त्याच्यानंतर सोडियमचे जे कार्बोनेट असतात ते पण याच्यामध्ये सॉल्ट म्हणून काम करतात. हे सगळे या पाण्यात डिझॉल्व्ह झाले. आता पाण्यात डिझॉल्व्ह झाले, आता मग यांना काढून टाकायचं ना, रिमूव्हल. पहिले ऍडिशन ऑफ वॉटर, दुसरी स्टेज काय आली, डिझॉल्विंग दॅट सॉल्ट, ही पण झाली. आता त्या पाण्याला काढून घ्यायचं आहे. आयदर आपण काय करू, वी विल बी डिगिंग ट्रेंचेस इन द फार्म सच दॅट हे जे आपण पाणी टाकलं होतं सॉल्टला डिझॉल्व्ह करून घेण्यासाठी, ते निघालं पाहिजे. एक ही पद्धत आहे सिंपल वाली. दुसरी पद्धत काय असू शकते, की आपण तिथे पाईपलाईन टाकतो ज्याच्यामध्ये परफोरेशन्स असतात, अंडर ड्रेनेज सिस्टीम, जशी आपल्या रॅपिड सँड फिल्टरमध्ये असते ना, फिल्टरमध्ये असते तशी सिस्टीम. तर त्या पाईपला असतात परफोरेशन्स आणि त्याच्या आजूबाजूला आपण काय करतो, ग्रिट वगैरे टाकतो. म्हणजे सॉल्ट कॉन्टेंट असलेलं सलाईन पाणी काय होतं, त्या पाईपमध्ये येतं आणि त्या पाईपमधून आपण ते पूर्ण पाणी शेतातनं काढून घेतो. म्हणजे आपण काय केलं, सरळ सरळ, वी ॲडेड वॉटर, वी गेव अपॉर्च्युनिटी टू द सॉल्ट टू गेट डिझॉल्व्ड इन द वॉटर. आणि हे सॉल्ट सलाईन जे पाणी होतं सॉल्ट कंटेंटवालं, ते आपण काढून घेतलं. म्हणजे काय केलं आपण, जमिनीतलं जे मीठ होतं, ओके, सरळ असंच लक्षात ठेवा, जमिनीत जे मीठ होतं ना, त्याला कमी करायची ही पद्धत म्हणजे स्लिचिंग. ओके, निकिताने इथे आन्सर दिलाय, सॅलिनिटी ऑफ लँड रिडक्शन, व्हेरी गुड, बाय फ्लडिंग द फार्म. फ्लडिंग करायचं, सॉल्ट मिक्स होऊ द्यायचे, डिझॉल्व्ह होऊ द्यायचे, पाणी काढून घ्यायचं. व्हेरी गुड. ओके, आन्सर काय आहे मग, रिड्युसिंग द सॉल्ट कॉन्टेंट फ्रॉम सॉइल. चलो, तर इथे आहे ना, एकदम हे कीवर्ड वाईज वाचून घ्या. लिचिंग इज द मेथड टू रिमूव्ह एक्सेस सॉल्ट फ्रॉम सॉइल बाय फ्लशिंग देम विथ वॉटर. कोणते सॉल्ट असतात? सोडियमचे कार्बोनेट, सोडियमचे सल्फेट, सोडियमचे क्लोराइड्स, हे सगळे सॉल्ट असतात. तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे, नमक निकालने का है, सबसे पहले पानी ऐड करो. ओके, जसं आपण एखादी रेसिपी पाहतो ना, पानी ऐड करो, देन वो पानी क्या होगा, वो सॉल्ट को डिझॉल्व कर लेगा. ओके, तर त्याला ड्रेन करायचं आहे, त्या सलाईन पाण्याला, तर ड्रेनेज सिस्टीम टाकायची, ते पाणी काढून टाकलं. 1, 2, 3 आणि 4, 5 आपण काय करतोय, आपण तिथे मॉनिटरिंगसाठी सॉइल सॅलिनिटी चेक करत राहायची. परत जर असं वाटलं की सॅलिनिटी आली, 1, 2, 3 ला रिपीट करायचं. ओके, नंबर 4 इज रिपीट. ठीक आहे, पाणी टाकणे, मिसळू देणे सॉल्टला, काढून टाकणे, त्या सायकलला रिपीट करणे. तर तुमची जी फार्मलँड आहे, तुमचा फार्म एरिया आहे, तो एफ्लोरेसन्स पासून काय होऊन जाणार, तिथे मुक्त होऊन जाईल. ओके, चलो. हाँ, अगेन एक थोड़ा सा वॉटर लॉगिंग से रिलेटेड क्वेश्चन. वॉटर लॉगिंग इज डेंजरस फॉर क्रॉप बिकॉज ऑफ, तीन त्याच्यामध्ये स्टेटमेंट दिले आहेत किंवा तीन त्याच्यामध्ये असे एक सिनारिओ दिले आहेत. तर फ्लडिंग ऑफ रूट झोन हे डेंजरस आहे का क्रॉपसाठी? चलो, 1T, 2T, 3T असं काहीतरी सांगा. फॉल्स असलं तर फॉल्स सांगा. 1T, 2T, 3T, किंवा आन्सर तुम्हाला सुचलं असेल तर ते सांगा. 1 ट्रू आहे. ओके, चलो, आकांक्षा सिद्धेश ट्रू सांगत आहे. देन सेकंड काय म्हटलंय? हा, हर्ष बोलतोय तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. वॉटर लॉगिंग इज डेंजरस फॉर क्रॉप बिकॉज इट विल बी फ्लडिंग द रूट झोन, इट विल बी मेकिंग द एरेशन इम्पॉसिबल. ओके, हे पण बरोबर आहे. नायट्रिफिकेशन स्टॉप होतं. ओके, तर इथे परत आता काय म्हटलंय, सिलेक्ट द स्टेटमेंट दॅट डज नॉट अप्लाय रिगार्डिंग वॉटर लॉगिंग. कोणते स्टेटमेंट अप्लाय होत नाही वॉटर लॉगिंग मध्ये? हे तिन्ही पण गोष्टी अप्लाय होतात. ओके, तिन्ही गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहे. नायट्रिफिकेशन स्टॉपेज, ओके, आता इथे आकांक्षा म्हणताय
सेकंड फॉल्स आहे. ओके, सेकंड फॉल्स नाही बेटा, सेकंड ट्रूच आहे. कसं? इल एरेटेड रूट झोन फॉर्मेशन. आता वॉटर लॉगिंग म्हणजे काय? की खूप सारं पाणी जमा झालं. खूप सारं पाणी जमा झालं तर तो जो पोर्स असतात, काही आपल्या रूट्सला एअर पण लागते, कारण तिथे असे काही बॅक्टेरिया असतात, ते काय करतात, तिथे नायट्रिफिकेशन, नायट्रोजन फिक्सेशन अशा या गोष्टी कॅरी आउट करतात. त्याच्यामुळे प्लांटची ग्रोथ आणि त्याची जी हेल्थ असते ती चांगली राहते. आता तिथली तुम्ही एअरच कव्हर करून टाकली, कशामुळे? वॉटर लॉगिंगमुळे कव्हर झाली. तर इल एरेटेड, इल म्हणजे काय? बहुत गलत, म्हणजे तो तिथला जो रूट झोन होता तर तिथलं एरेशन काय झालंय? स्टॉप झालाय. म्हणजे ही पण गोष्ट त्याच्यामुळे होते. नायट्रिफिकेशन स्टॉप होऊन जातं, कारण तिथे काय होतं, बॅक्टेरिया काय होतात तिथले, तिथल्या बॅक्टेरियासाठी जी ॲरोबिक कंडिशन आहे ती ॲरोबिक मधून ॲनारोबिक मध्ये जाते. ॲरोबिक बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल असतात प्रॉपर तिथे एरेशन आणि या सगळ्या गोष्टी मेंटेन झाल्यानंतर त्या प्लांटच्या ग्रोथसाठी. त्याच्यामुळे तिन्ही स्टेटमेंट ट्रू आहे आणि डज नॉट अप्लाय वाला असा कोणताच पॉईंट नाही. म्हणून आन्सर काय असणार आहे? डी, नन ऑफ द अबव. येस, हर्ष आणि सिव्हिल बिंग. ओके, तर आन्सर इज डी. या तिन्ही गोष्टी अप्लाय होतात, तिन्ही गोष्टी डेंजरस आहेत. कशामुळे? वॉटर लॉगिंगचा इफेक्ट हा जो येतो प्लांटवरचा. ठीक आहे, चलो. वॉटर लॉगिंग डेंजरस, फ्लडिंग होतं, सॉइल सॅच्युरेट होते, एअरपोर पण भरून जातात. त्याच्यामुळे काय होतं, एअरपोर भरले तर काय झालं, एरेशनचा जो हेल्थ असणार आहे त्या गोष्टीची, तर ती तिथे काय झाली, नाव इट इज इल एरेटेड. इट शुड हॅव बीन गुड एरेटेड, प्रॉपरली एरेटेड, बट इट इज नाव इल एरेटेड. नायट्रिफिकेशन स्टॉपेज, तर ते ऑक्सिजन डिपेंडंट एरोबिक बॅक्टेरिया असतात, त्यांना आता ऑक्सिजन भेटणार नाही, त्याच्यामुळे नायट्रोजन फिक्सेशन, नायट्रिफिकेशन, अमोनियाचं कन्व्हर्जन नायट्रेटमध्ये करतात आणि इसेन्शियल जे न्यूट्रिएंट आहे नायट्रोजनच्या फॉर्मॅटमध्ये ते प्लांटना मिळत नाही. त्याच्यामुळे प्लांटची ग्रोथ कुठेतरी हाल्ट होते, स्टॉप होते. चला, आपण आता शेवटच्या 1-2 क्वेश्चनवर आहेत. विच ऑफ द फॉलोइंग, सर एअर सर्क्युलेशन होणार नाही ना? हा, नाही होणार ना, वॉटर लॉगिंगमुळे नाही होणार. ती डेंजरस कंडिशन आहे. वॉटर लॉगिंगमुळे काय झालं की तिथे एरेशन स्टॉप झालं, एअर सर्क्युलेशन स्टॉप झालं, या सगळ्या गोष्टी काय झाल्या, ऍडव्हर्स कंडिशन बनल्या. या सगळ्या ऍडव्हर्स कंडिशन बनल्या, त्याच्यामुळे प्लांटची ग्रोथ काय होऊ शकते, हॉल्ट होऊ शकते. चलो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॅक्टर इन द स्टॅबिलिटी ऑफ इरिगेशन चॅनल. इरिगेशन चॅनल जेव्हा आपण डिझाईन करतोय, जेव्हा इरिगेशन कॅनल बनवतो आहे, तर इथे ओके, बेटा आपण एकदा परत जाऊ त्या क्वेश्चनला, परत समजून घेऊ. ॲज ऑफ नाऊ क्वेश्चन 14 पाहून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॅक्टर इन द स्टॅबिलिटी ऑफ इरिगेशन चॅनल. नॉट म्हटलंय, कोणता फॅक्टर नाहीये. फ्लो वेलॉसिटी आपण कन्सिडर करतो का स्टॅबिलिटी मध्ये चॅनलच्या? येस. डू वी कन्सिडर सॉइल टाईप, कोणत्या टाईपचा जो सॉइल आहे ते आपण त्याच्यामध्ये सिलेक्ट करणार आहोत का? डू वी हॅव टू पे अटेन्शन in what kind of soil we are having the channel? Yes, ती कोणत्या टाईपची सॉइल आहे ते पण पाहावं लागणार. इथे स्पेसिफिकली मेन्शन नाही आहे लाईन कॅनल आहे, अनलाईन कॅनल आहे. फक्त आणि फक्त त्या जमिनीतून आपला कालवा जातोय, आपला कॅनल जातोय असा विचार करा आणि मग पहा. फ्लो वेलॉसिटी अफेक्ट करते, जर तिथे जर सँडी सॉइल किंवा लोमी सॉइल असली त्यातले पार्टिकल निघणं चालू होऊन जातात, त्याच्यामुळे फ्लो वेलॉसिटी कमी जास्त असण्यामुळे फरक पडतोय. त्यानंतर सॉइल टाईप, ऑब्व्हियसली अगेन त्याच गोष्टीकडे येतोय आपण, कोणत्या टाईपची सॉइल आहे त्या हिशोबाने आपल्या इरिगेशन चॅनलची स्टॅबिलिटी अफेक्ट होते. चॅनल ग्रेडियंट, स्लोप किती आहे, ग्रेडियंट म्हणजे काय, इथे आपण स्लोप पाहतोय. स्लोप काय झालाय इथे अफेक्ट करणार आहे, कशाला, चॅनलच्या स्टॅबिलिटीला. मटेरियल ऑफ चॅनल लाईनिंग, इथे स्पेसिफिकली बोललो की मटेरियल ऑफ चॅनल लाईनिंग किंवा कॅनल लाईनिंगसाठी आपण जिथे इम्परमिएबलची मेम्ब्रेन कोणती यूज करतो, कॉन्क्रीट टाकतोय की काय करतोय, ओके, किंवा त्या लेअरला कसं आपण काय करतोय, ऑपॅक बनवतोय, तर त्याचा मटेरियल पण त्याची स्टॅबिलिटी डिसाईड करते. म्हणजे ह्या चारही गोष्टी रिस्पॉन्सिबल फॅक्टर ऍक्च्युअली जास्ती आहेत, आपण इथे ऑप्शन असे खूप करू शकत नव्हतो, आपण 4 हे घेतले, 5वा म्हटलं नन ऑफ द अबव. देअर बाय नॉट म्हटलंय, पण हे चारही ऍप्लिकेबल आहे. आन्सर काय बनायला पाहिजे, ई. चलो, निकिता, हर्ष, आकांक्षा, सिव्हिल बिंग, व्हेरी गुड, आन्सर इज ई. ओके, सी. फ्लो वेलॉसिटी अफेक्ट करते, सॉइल कोणत्या टाईपची अफेक्ट करते, स्लोप किती आहे त्याच्यावरनं आपल्या पाण्याची वेलॉसिटी आणि स्कोरिंग किती होणार आहे ते तिथे डिसाईड होणार आहे. चॅनल लाईनिंगचं मटेरियल आपल्याला सांगतं की तिथे इरोजन सिपेज लॉसेस होतील नाही होतील ते आपल्या मटेरियलवर डिपेंडंट आहे.
सगळे फॅक्टर काय झाले इथे ऍप्लिकेबल झाले चॅनलला, त्याच्या डिझाईनला, त्याच्या त्या सिलेक्शनला अफेक्ट करण्यासाठी. म्हणून आपलं आन्सर जे टिक केलं नन ऑफ द अबव. ओके, फील्ड चॅनल डिझाईन करताना, ओके फील्ड चॅनल, ओके नाव पहा, थोडं नावाकडे लक्ष ठेवा. फील्ड चॅनल म्हणजे अल्टिमेटली जे आपली जी फार्मलँड आहे तिथे जे आपण पाटसरी बनवतोय, ओके, तर त्याचं आपल्याला डिझाईन देताना काय काय कन्सिडर करायचं आहे, म्हणजे किंवा कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील किंवा इम्पॉर्ट होतील. इट इन्फ्लुएन्सेस कलर ऑफ द वॉटर, नो, ओके. इट अफेक्ट द इन्फिल्ट्रेशन रेट अँड चॅनल स्टॅबिलिटी, ओके, वी विल कम बॅक टू इट. इट डिटरमाइन्स द टाइप ऑफ क्रॉप ग्रोन, नो. फील्ड चॅनलचा आणि कोणत्या टाईपचे क्रॉप घेतोय तर त्याचा तो हे नाहीये. सॉइल टाईप आपण घेतोय फील्ड चॅनलसाठी, तो कन्सर्न नाहीये. ओके, इट अल्टर्स फ्लो वेलॉसिटी, नो. why it is important to consider soil type while designing the field channel? तर फील्ड चॅनल डिझाईन करताना फक्त फील्ड चॅनलला पहा आणि सॉइलचा टाईप पहा. तर फील्ड चॅनल आपण डिझाईन करताना तिथला त्याचा इन्फिल्ट्रेशन रेट आणि त्याचं स्टॅबिलिटी कशी राहणार आहे या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहे. दॅट्स वाय वी विल बी टेकिंग ऑप्शन बी. सॉइलचा टाईप आणि फील्ड चॅनल याच्यामधलं रिलेशन कशासाठी इम्पॉर्टंट आहे? वी वॉन्ट अ प्रॉपर इन्फिल्ट्रेशन रेट आणि त्याची स्टॅबिलिटी कशी आहे हे पाहण्यासाठी. ओके, ऑप्शन इज बी. ठीक आहे. सो दीज वर सम क्वेश्चन्स रिगार्डिंग वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग. उद्यासाठी आपण कोणता सब्जेक्ट घेणार आहोत किंवा स्ट्रीमचं शेड्यूल काय असेल तर ते पोस्टवर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊनच जाईल. ओके, तर दॅट्स इट फॉर द स्ट्रीम. आजच्यासाठी बस एवढंच आहे. ओके, आपण काय काय पाहिलं आज की चॅनल पाहिलं, त्याच्यानंतर ड्रिप इरिगेशन काय असतं, त्याच्यानंतर बरेचसे क्वेश्चन आपण जे लास्ट स्ट्रीम मध्ये कव्हर करू नव्हतो शकलो ते आपण घेतले. हा, ओके, सॉरी निकिता, लेट्स गो बॅक टू क्वेश्चन. आपण स्ट्रीम एंड करणार होतो. चला, कोणता होता क्वेश्चन तो? हा, वॉटर लॉगिंग इज डेंजरस फॉर क्रॉप बिकॉज ऑफ. सगळ्यात पहिले आहे ना या क्वेश्चनला व्यवस्थित पहा. वॉटर लॉगिंग डेंजरस आहे कोणत्या गोष्टीसाठी, कोणत्या गोष्टीमुळे? या तिन्ही गोष्टी होतात का? फ्लडिंग ऑफ रूट झोन होतं का? वॉटर लॉगिंग म्हणजे काय? पाणी जमा होणे. तर फ्लडिंग ऑफ रूट झोन होतं, होतं. इल एरेटेड रूट झोन फॉर्मेशन म्हणजे एरेशन ऍबसेंट असलेले रूट झोन फॉर्म होतात का? होतात. आता एरेशन हीच गोष्ट नायट्रिफिकेशन आणि त्याला रिस्पॉन्सिबल असलेल्या बॅक्टेरियाला पण काय देते? स्पेस देते, ती व्हॉल्यूम देते. ही गोष्ट पण खरी आहे. म्हणजे वॉटर लॉगिंग इज डेंजरस फॉर क्रॉप बिकॉज ऑफ ऑल दिस थ्री थिंग्स. आता याच्यामधली कोणती गोष्ट वॉटर लॉगिंग मुळे होत नाही असं आपल्याला ओळखायचं होतं. तर असं कोणती गोष्ट आहे याच्यामध्ये जी वॉटर लॉगिंग मुळे होत नाही? कोणतीच गोष्ट नाही आहे. तिन्हीच्या तिन्ही गोष्टी होतात. म्हणून मग आपण आन्सर काय केलाय? टिक, नन ऑफ द अबव. ओके, वॉटर लॉगिंग झालं की ह्या तिन्ही गोष्टी होतात. आपल्याला म्हटलंय की डज नॉट अप्लाय वाली गोष्ट सांगा, तर आपण काय टिक करणार? व्हॉट वी शुड टिक? डी, नन ऑफ द अबव. क्लिअर निकिता? चला सांगा. ओके, आकांक्षा म्हणते समजलंय. ओके, निकिता सांगा परत, क्वेश्चन क्लिअर झाला का? वी वेअर लुकिंग ऍट सम सीन्स जे वॉटर लॉगिंग मुळे होतात. ओके, हा, हे इल, हा, ओके ओके, ठीक आहे. इल म्हणजे प्रॉपरली न होणे. वेलच्या अपोजिट आहे. हा, हे वेल म्हणजे काय? व्हेरी गुड, चांगलं असणे. आणि इल म्हणजे काय? बॅड. इल मीन्स बॅड, वेल मीन्स गुड. चलो ठीक आहे, एखाद्या कीवर्ड मुळे. हा, तर असेच क्वेश्चन मधले असेच काही शब्द असतात जो समजा सुटला तर क्वेश्चनचा आन्सरही चुकू शकतं किंवा आपण जे परसेप्शन ठेवलंय एमसीक्यूचं ते पण चुकू शकतं. तर ओके, येस, लेसिस थेरी, हा, लेसिस थेरी, केनेडीज थेरी, त्याच्यानंतर आपल्याला चॅनल, हा आपण एक टोटल स्ट्रीमचा एक टोटल टॉपिकच ठेवू बेटा. सिव्हिल बेंग विचारतोय लेसिस थेरी, तर हे एक्सप्लेन करायचं आहे. आपण पूर्ण एक स्ट्रीम ठेवू, त्याच्यामध्ये आपण ह्या ज्या थेरीज आहेत ना, केनेडीज आणि लेसिस, या सगळ्या त्याच्यामध्ये प्रॉपरली कव्हर करू. म्हणजे त्याच्यामध्ये आपला फोकस तेच क्वेश्चन राहतील. ओके, वी विल बी हॅव्हिंग दोन तीन आपण वॉटर रिसोर्सेसच्या घेऊ, पीएचईच्या आपण 2-3 घेऊ परत. ओके, त्याच्यानंतर एक आपण सब्जेक्ट सोडतोय कोणता? बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा आपण घेऊन टाकू. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन इझी आहे, त्याच्यामध्ये आपले जास्त क्वेश्चन कव्हर होऊन जातात. खूप त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायची गरज राहत नाही. आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची पण एखाद दुसरी स्ट्रीम घेऊ. ओके, सो समोरच्या स्ट्रीम मध्ये आपण लेसिस थेरी, केनेडीज थेरी,
आणि त्याच्यानंतर आपल्याला क्रॉस ड्रेनेज वर्क, डायव्हर्जन, हेडवर्क हे पण आपले टॉपिक बाकी आहेत, तर आपण हे पण घेऊ. ओके, चला. तर आजच्यासाठी आपण इथेच थांबू. बराच आपला एक मोठा पोर्शन कव्हर केला आपण या टाईपच्या क्वेश्चन मध्ये. So I will see you in next one. Till then, take care. Bye bye. Do subscribe to EduFirst Academy channel. So, chala, bye.